नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. हिरा शुगरचे मळीमिश्रित पाणी व शंकेश्वर नगरपालिकेच्या सांडपाण्यामुळे हिरण्यकेशी नदीचे होणारे प्रदूषण रोखावे यासाठी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे गडिंग्लज तालुका अध्यक्ष अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांगनूर येथे जलसमर्पण आंदोलन करण्यात आले. यावेळी नांगनूर गावाबरोबरच कडलगे, आळगुंडी, खंदाळ येथील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर चव्हाण व शाहू मोकाशी यांच्यासह 13 जणांनी हिरण्यकेशीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उड्या मारल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. सकाळी 11:30 वाजता आंदोलकांनी गोटूर बंधाऱ्यावर ठिय्या मारला. यावेळी प्रशासनामार्फत 4 पोलीस कर्मचारी व सर्कल अधिकाऱ्यांना आंदोलकांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी पाठवले. मात्र आंदोलक अमर चव्हाण, कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड संजय तळडेकर यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार चर्चेला आल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेतली. कोल्हापूर येथील राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांना उपस्थित राहता येत नसल्याचा निरोप येताच 13 आंदोलकांनी नदीत उड्या मारल्या. यावेळी सीमा मोकाशीसह महिला देखील पाण्यात उतरू लागल्याबरोबर प्रशासनाची धांदल उडाली. शेवटी येणाऱ्या 15 दिवसात कोल्हापूर व बेळगावचे जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सक्षम अधिकारी व आंदोलकांची संयुक्त बैठक घेण्याची लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी चेतन लखुंडे, सरपंच अंकुश रणदिवे, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.